मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत माणिकपूर पोलीस स्टेशनच्या कॉल सिटी ह्या ठिकाणी गेल्या महिन्याच्या 10 तारखेला एक ज्वेलर्सवरती दरोडा पडलेला। ह्या दरोड्यामध्ये मास्टर माइंड रॉयल सिक्वेरा ह्यांनी सर्व प्लॅनिंग केलेली आणि रेकी केलेली। त्यानंतर त्यांनी आपल्या साथीदारांना इथे बोलवून ह्या ज्वेलर्समधून जवळपास 80 ते 85 तोळे सोन्याची लूट केली होती। परंतु ह्या ठिकाणी पोलिसांनी संपूर्ण परिसरातील जवळपास 500 ते 600 CCTV कॅमेऱ्यांचा सर्व तपास करून त्यानंतर भरपूर प्रयत्न केला। परंतु जे चोर होते मास्टर माइंड रॉयल सिक्वेरा ह्यांनी जे प्लॅनिंग केलेलं त्या प्लॅनिंग नुसार पोलिसांना तिथपर्यंत पोहोचणे फार अवघड होते। DCP मॅडम ह्यांनी 6 पोलीस स्टेशनच्या सर्व अलग अलग टीम बनवल्या होत्या। CCTV फुटेज आणि चोरांचा तपास करण्यासाठी अलग अलग टीम आपापलं काम करत होते। चोर देखील मोठे शातीर असल्यामुळे त्यांना पकडणे सहज शक्य नव्हतं। परंतु 600च्या वर जेव्हा CCTV खंगाळून बघितले त्यानंतर चोर हा एका विशिष्ट ठिकाणी जाऊन त्यानंतर त्याचा काहीच अतापता लागत नव्हता। नंतर माहित पडलं की मोक्का केसमधून सुटलेला रॉयल सिक्वेरा हा गुन्हेगार ह्यांनी ह्या ज्वेलर्सवरती चोरी करण्यासाठी आपली सर्व तयारी आणि रॅकी केली होती। त्यांनी आपल्या साथीदारांना बोलवून ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरोडा 5 मिनिटात संपूर्णतः दरोडा पूर्ण केलेला आणि तेथून पळून देखील गेलेली। DCP पौर्णिमा चौगुले मॅडम काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। 10 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 9:15 वाजता माणिकपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अगरवाल नगरीमध्ये एक कॉल आला की 9:15च्या सुमारास 2 इसम पिस्तल घेऊन एका सिंघवी नावाचे रतनलाल सिंघवी आहेत त्यांच्या दुकानामध्ये शिरले। त्यांना थोडं असॉल्ट केला आणि त्याचं वाइंडअप सुरू होतं। दुकान बंद करण्याची प्रोसेस सुरू होती। त्यांनी सर्व शोकेसमधील दागिने काढून त्यांच्या लॉकरमध्ये ठेवत असताना त्या दरम्यान त्यांनी एंट्री केली आणि विदिन 5 मिनिटांमध्ये 9:10ची एंट्री 9:14ला निघाले ते विदिन 5 मिनिटांमध्ये त्यांनी दुकानातून बराचसा मुद्देमाल आपल्या बॅगेमध्ये घालून 2 व्हीलरवरनं निघून गेले होते। ही घटना 10 जानेवारी 2025ची होती, रात्री 9:15च्या सुमारास। त्याचवेळी आम्ही तत्काळ घटनास्थळी भेट दिली, फिर्यादीशी देखील बोलणं केलं, गुन्हा तात्काळ दाखल करण्यात आला। त्यानंतर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून माझ्या सर्वच्या सर्व टीम DB माझ्याकडे 6 आहेत, सर्व DB मी ॲक्टिवेट केल्या। ACP साहेब स्वतः मॉनिटर करत होते, मी मॉनिटर करत होते, PI IO आहेत त्या गुन्ह्याचे। तर आम्ही 309/6 म्हणजे जुना 394 गुन्हा दाखल केला। तदनंतर प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली, कारण हे गुन्हेगार सराईत आहेत। त्यांच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये भरपूर गुन्हे आहेत। 50च्या वर अनुज चौगुले जो प्रमुख एंट्री करणारा होता पिस्टल घेऊन गेलेला, त्याच्यावर 50च्या वर गुन्हे आहेत। त्याचबरोबर मास्टर माइंड रॉयल सिक्वेरा याच्यावर देखील 50च्या वर गुन्हे आहेत। अत्यंत हुशार चलाखीनं त्यांनी हे प्लॅन आखला होता। मोबाईलचा देखील वापर त्यांनी टाळला होता आणि अशावेळी पोलिसांसमोर प्रचंड आव्हान होतं। माझ्या सर्व DBची टीम काम करत होत्या, खास करून वाळीव आणि माणिकपूरचा तर गुन्हाच होता आणि वाळीवचा DB API जुना माणिकपूर केल्यामुळे त्याला चांगलं नॉलेज होतं, तर त्यांना जरा जास्त आपण फोकस केला। नायगावची DB टीम देखील आमच्याबरोबर होती, असोळे ट्विन्स ती देखील DBची टीम आमच्याबरोबर होती। पण यांनी CCTVवर फोकस केला होता। शहरातील सर्व CCTV एंट्री पॉईंट एक्झिट पॉईंट आम्ही पाहत होतो, सगळे चेक करत होतो। हजारो CCTV चेक करण्यात आले, फुटेजेस कलेक्ट करण्यात आले, काहीच क्लू कुठं मिळत नव्हता। अशावेळी पुन्हा एकदा DBंना आम्ही बसवलं, प्रत्येक कॅमेरा पुन्हा एकदा त्यांना चेक करायला लावला। तर एका टोकपाड्या इथं गाडी तबेल्यासमोरून पुढे कुठं जाते लक्षात येत नव्हतं। तर टोकपाड्याच्या पुढे गेल्यानंतर एक फुटेज आम्हाला असं मिळालं की त्यामध्ये एक हॉर्नचा आवाज येतो, एक इसम बाहेर येतो, तदनंतर ती गाडी त्या सदृश्य जी आम्हाला हवी ती गाडी आणि ती बॅग ही दिसून आली। मग त्याच्यावर आम्ही फोकस केलं, ते ठिकाण कुठलं आहे। त्याचवेळी आम्हाला असंही समजलं की रॉयल सिक्वेरा हा मागच्या वर्षी जेल रिलीज झालेला आहे आणि त्यानं अशा प्रकारे त्याची मोडस देखील आहे। तर या दोन्ही गोष्टी क्लब केल्या, तांत्रिक विश्लेषण केलं, प्रचंड मेहनत घ्यावी लागली, आपण सर्वजण साक्षीदार आहात त्यासाठी। तदनंतर हा गुन्हा उघडकीस आला, रिकव्हरी देखील आमची चांगली झालेली आहे। सर्व आरोपी इन्क्लुडिंग रिसिव्हर आमच्या ताब्यात आहे, रिकव्हरी झालेली आहे। किती आरोपी पकडले आणि किती तोले माल आपण केला आणि काय काय त्यांच्याकडनं जप्त केला?
एकूण 4 आरोपी यामध्ये मेन आहेत आणि एक आरोपी जो 5वा आहे तो रिसिव्हर आहे. यामध्ये अनुज चौगुले आणि सौरभ राक्षे हा साताऱ्याचा आहे. त्याचं कुठलंही गुन्हेगारी बॅकग्राऊंड नाही आहे, फक्त गरजू तरुण होता, तर त्याचा यांनी वापर केला. साताऱ्यामध्ये देखील रॉयल सिक्वेरा अनुज चौगुले यांनी पूर्वी गुन्हे केलेले आहेत. तिथं त्यांचा एक साथीदार सीताराम मोरे हा साथीदार होता. त्याच्या मदतीनं त्यांनी सौरभ राक्षेला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं. त्याची हिस्ट्री 0 आहे, त्याला कुठलाही गुन्हा त्याचा सौरभ राक्षेचा नाही आहे. असा तरुण परंतु तो गरजू आहे. तर सौरभ राक्षे आणि अनुज चौगुले हे दोघं सिंघवीच्या दुकानामध्ये त्यांनी एंट्री केली. गाडी देखील चोरीची वापरली होती. मास्टरमाइंड रॉयल सिक्वेरा आहे. अत्यंत शांत डोक्याचा आणि अनेक गुन्हे केलेला हा आरोपी आहे. मोकामध्ये ते जेलमध्ये होते. मोकामधून आत्ताच ते मागच्या जुलै 24 मध्ये बाहेर पडलेले आहेत. अत्यंत सराईत आहेत. रॉयल सिक्वेरानं प्लॅन आखला. अनुज चौगुले, सौरभ राक्षे यांनी तो प्लॅन वर्कआउट केला. सीताराम मोरे यांनी प्लॅन करता जी काही मदत लागेल ती मदत प्रोव्हाइड केली आणि जे आफ्टर रॉबरी दागिन्यांची विल्हेवाट लावण्याचं काम रॉयल सिक्वेराने केलं. त्यांना भालकी बिदर या ठिकाणी जाऊन त्याचा जुना एक साथीदार जेलमध्ये आहे, त्याच्या मदतीनं त्यानं या अमर निमगिरी नावाच्या मुलग्याला हे सोनं विकलं होतं. या दिवशी घटना घडली, आरोपी कसे पळून गेले होते? आरोपी अग्रवाल नगरीमधून बाहेर पडले आणि सरळ त्यांनी तुळजाभवानी उद्यानाच्या मार्गे टोकपाडाकडे त्यांनी गेले होते. ते फुटेज आम्हाला मिळालं होतं. टोकपाडाच्या पुढे कुठंच लेफ्ट साईडला ग्रास रोडवरून आपलं नालासोपारा, राईटला सनसिटी, कुठलाच क्लू मिळत नव्हता. आमच्या मुलांनी खूप प्रचंड वर्कआउट केलं. प्रत्येक टेम्पो, आम्हाला असं वाटलं की त्यांनी गाडी टेम्पोमध्ये डंप केली असेल आणि तो टेम्पोमधून त्यांनी निघून गेले असतील. सर्व टेम्पो आम्ही चेक केले. त्याचबरोबर एक सर्कस देखील लागली होती. त्या सर्कसमध्ये कोण चोरीचा असू शकतो का, रेकी केली असू शकतं का, याच्यावर देखील आम्ही वर्कआउट केलं. म्हणजे कुठलाही अँगल आम्ही ठेवला नव्हता. हे मोठं आव्हान होतं आमच्या समोर, कारण आमच्या हद्दीमध्ये येऊन 9:15च्या सुमारास एका सराफाला लुटलं जातंय. खूप मोठं आव्हान होतं. तर ते आव्हान आम्ही ताकदीनं पेललं आणि आज सक्सेसफुलरित्या तो गुन्हा उघडकीस आलेला आहे. वेपन रॉयल सिक्वेराकडे आहे. तो आता 2 गुन्हे देखील आपण साताऱ्याचे डिटेक्ट केलेले आहेत. त्यामध्ये देखील गुन्ह्याचा वापर केलेला आहे. 2011 मध्ये अनेक मर्डर केला होता साताऱ्यामध्येच, तर वाई या ठिकाणी. तर तो मर्डर या वेपनने केला होता का सांगू शकत नाही, परंतु तो गनशॉटच होता आणि त्याद्वारेच ते अटक पण होते. त्यामध्ये ह्याची पार्श्वभूमी खूप जबरदस्त आहे. हे हार्ड कोर क्रिमिनल आहेत. रॉयल सिक्वेरा इथं राहणार आहे. तो वसईचाच आहे. त्याला वसईची पूर्ण टोपोग्राफी माहीत आहे. आता तो जुलैपासून आतापर्यंत बऱ्यापैकी त्यानं स्टडी केला 4-5 महिने. तेव्हा लक्षात आलं की अग्रवाल नगरीमध्ये सोनाराचं दुकान आहे. तिथं रात्री 9:15ला हलचल कमी असते, लोक कमी असतात आणि या 9-9:15 दरम्यान वाइंड अप करतात. कधी वडील बसतात, कधी मुलगा बसतो. स्टडी त्याचा झाला होता. मास्टरमाइंड रॉयल सिक्वेरा आहे. काही ज्वेलर्सकडे सिक्युरिटी नाहीये, सेन्सर नाहीये, काय त्यांना तुम्ही आव्हान करणार? आम्ही सर्व ज्वेलर्सना खरोखर आव्हान करतो. सोन्याची किंमत तुम्ही सर्वजण जाणता 70-80 हजार तोळे झालेली आहे. त्यामुळं त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सहसा सकाळी शोकेसमध्ये लावताना किंवा रात्री शोकेसमधून लॉकरमध्ये ठेवताना दुकान बंद, शटर बंद करून लॉक करून प्रोसेस केली जाते. पण इथं मात्र तसं झालं नव्हतं. अलार्म सिस्टीम पण नव्हती, वॉचमन पण नव्हता. तर सोन्याची व्हॅल्युएशन पाहता सराफ असोसिएशन देखील आम्ही बोललेलो आहोत की त्यांनी देखील अवेअरनेस आणावा. आम्ही तर सदैव 24 तास ऑन ड्युटी आहोतच, परंतु घटना टाळणं सगळ्यात बेस्ट असतं. तर त्याकरता ह्या बारीक बारीक गोष्टी जर केल्या तर ह्या चोरांचं मनोधैर्य वाढणार नाही आणि अशा घटनांना चांगल्या प्रकारे अटकाव लावता येईल आपल्याला. सौरभ राक्षेला तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होता, त्याला काय मिळणार होतं? कशामध्ये सौरभ राक्षेला घेतलं, त्यांनी शेअर चांगल्या प्रकारे, तो तसा चांगला भागीदार आहे. 19 लाख मिळाले होते. 5 लाख 30, 5 लाख 30 तिघांना समान वाटप केलं जेणेकरून भांडण होऊ नये. आणि मोरे साहेबांनी जे त्यांना माणूस प्रोव्हाइड केला होता सीताराम मोरेला देखील त्यांनी 1.5 लाख दिलेले आहेत. त्यामुळे ते वाटप करण्यात एकदम तरपेज आहेत, जेणेकरून भविष्यात कुठली वादावादी होऊन गुन्हा उघडकीस येऊ नये. त्याची ती मुळच असावी. त्याला 5 लाख वाटप. ऍक्च्युली पहिल्यांदा 60 तोळ्याच त्यांनी पहिल्यांदा फिर्याद दिली होती. त्यांना इन्शुरन्स देखील आहे. त्यानंतर त्यांनी 40 तोळे वाढवले. आम्ही सर्व आरोपींना सेपरेट इंट्रोगेट केलं तर त्यांनी एकूण गेल्या सोनं काढून 3 आरोपी एकाच ठिकाणी होते.
अनुज चौगुले, रॉयल सिक्वेरा आणि सौरभ राक्षे तिघांना आम्ही वेगळं इंट्रोगेट केलं. तर त्यांनी तिघांनी एकच फिगर सांगितली की 47 तोळे सोनं त्यावेळी होतं. त्या वजन केलं, त्यांनी वजन काटा देखील त्यांच्याकडे छोटा होता. 47 तोळा आणि समथिंग ग्रॅम होतं. त्यानंतर त्यांनी भालकीला जेव्हा रॉयल सिक्वेरा गेला तर अनुज मोरेकडे आम्ही इंट्रोगेट केलं तर 47 तोळे होतं. त्यानंतर आठवल्यानंतर ते जवळ 29 तोळे झालं होतं ओरिजिनल. तर त्यांनी ओरिजिनल 29 तोळ्याची लग्न आम्हाला दिलेली आहे. सध्या त्याच्यावर काय बोलू शकत नाही, तशी काही पार्श्वभूमी दिसत नाहीये. एक छोटा ग्रुप करून तो काम करतो. आता सौरभची एंट्री करणं म्हणजे नवीन मुलगा घेणं गरजू आहे की जो फुटणार नाही. त्याचबरोबर वाटप करताना देखील समान वाटप केल्यामुळे कुणावर अन्याय होत नाही. त्यामुळे तो पुन्हा जाऊन तक्रार कुठं करण्याची शक्यता नाही. पूर्ण कोल्ड ब्लडेड प्लॅनिंग त्याचं असतं. अंडरवर्ल्डशी अजून काही लिंकेजेस आम्हाला मिळालेले नाहीत. मुंबईत त्याचे बरेच गुन्हे आहेत. रिसिव्हरचा रोल त्याचा मामा जो आहे तो जेलमध्ये आहे आणि मामा आणि रॉयल सिक्वेरा मास्टरमाइंड हे चांगले मित्र आहेत. त्याची मिसेस तो जो अमरचा मामा जो आहे तो जेलमध्ये आहे, त्याची मिसेस म्हणजे त्याची मामी आणि सिक्वेरा टचमध्ये असतात. सोनं घे म्हणल्यावर सोनं घेतलं त्यांना. त्याला माहित होतं की ते सोनं चोरीचं रॉबरीमधलं आहे. मकोका विषयी आम्ही लिगल ओपिनियन घेत आहोत. त्यांची पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन होणं गरजेचं आहे असं आमचं मत आहे. तर विधी तज्ञांचा सल्ला घेऊन त्यानुसार आम्ही पुढची कारवाई करणार आहोत. आपण बघितलं शातीर चोर ह्यांनी पोलिसांना कसा चकवा देण्यासाठी कशा प्रकारे हे सर्व षडयंत्र रचलेलं, तरी देखील मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया मार्फत DCP मॅडमनी अलग अलग टीम तयार करून अथक प्रयत्नाने ह्या चोरांना शेवटी पकडून आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये 4 चोर आहेत आणि एक सोनं घेणारा रिसिव्हर देखील आहे. या 5 आरोपींना आता माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये ह्यांची अजून सखोल चौकशी चालू आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी कलामसह दिलीप डाबरे, नमस्कार.